नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जी के बोल या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत आशिया खंडातील एकमेव असं प्रदूषण विरहित असलेलं हिल स्टेशन माथेरान। महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान हिल स्टेशन अगदी जगप्रसिद्ध असं हिल स्टेशन आहे आणि येथे परदेशातूनही लोक फिरण्यासाठी येत असतात। हे विशेष मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान। आपण या लॉगमध्ये माथेरानविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तसेच जाण्यासाठी खर्च किती लागेल, जाण्याचा रूट कोणता, हे सगळं आपण बघू। सर्वात आधी पुणे किंवा मुंबईवरून कर्जत स्टेशन गाठायचं आणि कर्जत स्टेशनवरून लोकलने 10 मिनिटात नेरळ स्टेशनला पोहोचायचं आणि मग नेरळ स्टेशनवरून तुम्ही बाय टॉय ट्रेन किंवा शेअरिंगच्या व्हॅनने जाऊ शकता। पण सप्टेंबर ते मार्चच्या काळात माथेरान हिल स्टेशनवर जाण्यासाठी एकदम सुटेबल पिरियड असतो आणि मी सजेस्ट करेल की शेअरिंगच्या व्हॅन किंवा जीपने जाण्यापेक्षा तुम्ही टॉय ट्रेनने नक्की जा, कारण टॉय ट्रेनचा अनुभव हा अतिशय खास अनुभव तुम्ही एक वेळा तरी घेऊ शकता। आम्ही तर नेरळहून माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेनचा प्रवास केला, परंतु परतीचा प्रवास करताना मी तुमच्यासाठी शेअरिंगच्या गाडीने जाण्यासाठी कसा प्रवास करावा लागतो ते सुद्धा दाखवलं आहे। त्यामुळे सर्वात आधी आपण शेअरिंगच्या गाडीने कसं जाऊ शकतो ते बघूया। माथेरानबद्दल प्राथमिक माहिती द्यायची झाली तर साधारण 803 मीटर किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेला आहे। संपूर्ण माथा हा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे। येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व, पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळलेले आहेत। ह्या कडांनाच पॉइंट्स असं म्हटलं जातं। ज्या इंग्रजांनी माथेरान बसवलं आहे त्यांनीच या पॉइंट्सना नावे दिली आहेत, त्यामुळे साहजिकच त्या पॉइंट्सला जी नावं दिलेली आहेत ती इंग्रजीतच आहेत। माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली वेगळी अशी डोंगर रांग आहे। कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते। मलंग गडाला लागूनच बदलापूरच्या टवली गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर असं यांना म्हटलं जातं। नंतर नवरा नवरीचा डोंगर लागतो। ह्यावर असणाऱ्या बारीक सारीक सुडक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो। त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुडका आणि नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो आणि नंतर आरपार भोकं असणारा नाखिंद डोंगर लागतो आणि मग पेब दिसतो। माथेरानमध्ये एंट्री फी ही प्रौढांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे। ही एंट्री फी तुम्ही भरल्यावरच तुम्हाला माथेरानमध्ये प्रवेश करता येतो। हे मी तुम्हाला बाय रोडने दाखवलं, म्हणजे तुम्ही या शेअरिंग गाड्यांनी जाऊ शकता नेरळहून माथेरानला, तर तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये ह्या गाड्या माथेरानपर्यंत सोडतात। बघू शकता बऱ्याच प्रमाणात गाड्या उपलब्ध आहे। त्यानंतर ट्रेनचं जर आपण म्हटलं तर नेरळ स्टेशनवरून आपण टॉय ट्रेनने सुद्धा जाऊ शकतो, परंतु दिवसातून फक्त 2च टॉय ट्रेन ह्या नेरळहून माथेरानला जात असतात आणि तेही तुम्हाला तिकीट घेण्यासाठी विंडोवर 45 मिनिटं अगोदर उपलब्ध राहावं लागतं। ऑनलाईन बुकिंग टॉय ट्रेनची अजूनपर्यंत नाही आहे। तसंच टॉय ट्रेनचे तिकीट दर सुद्धा वेगळे वेगळे आहेत। जर फर्स्ट क्लासचं तुम्हाला तिकीट हवं असेल तर 350 रुपयेचं आहे आणि सेकंड क्लासचं तिकीट हवं असेल तर फक्त 95 रुपयांमध्ये तुम्ही नेरळहून माथेरान पोहोचू शकता। पण तुम्ही सप्टेंबर ते मार्च या पिरियडमध्ये माथेरानला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एकदा तरी टॉय ट्रेनने प्रवास करून नक्की बघा। टॉय ट्रेनने माथेरानला पोहोचण्यासाठी 3 तास लागतात, परंतु हा एक सुखद अनुभव असतो। डोंगर रांगांमधून वर चढण्यासाठी एकदम मज्जा येते आणि बाय रोडने जर जात असाल तर तुम्ही 100 रुपयांमध्ये जाऊ शकता आणि फक्त 20 मिनिटात तुम्ही माथेरानला पोहोचता।
नेरळहून माथेरानला ही टॉय ट्रेन जाते ती पॅनोरमा पॉइंटच्या मधील खिंडीतून. या पॉइंट्सला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते. लहान मोठ्यांच्या आवडीची ही झुकझुक गाडी नेरळवरून वर चढते. 21 किलोमीटरचे अंतर 3 तासात ही टॉय ट्रेन पार करते. या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. माथेरानच्या सौंदर्याचे ताजेपणाचे रहस्य म्हणजे माथेरानमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. म्हणून माथेरान हिल स्टेशन हे एकदम प्रदूषण विरहित असलेलं एकमेव आशिया खंडातील महत्त्वाचं असं हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. धकाधकीच्या जीवनातून जर 2 क्षण पीसफुल आणि शांततेची तुम्हाला हवे असतील तर माथेरानला एकदा तरी अवश्य भेट द्या. टॉय ट्रेनचा प्रवास करत असताना तुम्हाला 2 ते 3 छोटे स्टेशन्स लागतात आणि तेथे गाडी थांबा घेते. माथेरानला लाभलेल्या प्रचंड जंगलातून वेगवेगळा सुकामेवा रानमेवा ह्या आजीबाई विकायला घेऊन आलेल्या होत्या आणि लोकांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत होता. आम्ही सुद्धा आंबट गोड चवीचा रानमेवा खाल्ला आणि 5 मिनिटांनी गाडी पुढे सरकली. दस्तुरी नाक्याजवळूनच माथेरानला जाण्या येण्याची वाहतूक बंद होते. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य हे पर्यावरण प्रदूषणापासून सुरक्षित राहिले आहे. परंतु 4-5 वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून येथे ई-रिक्षा चालवण्यास परवानगी मिळालेली आहे. या छोटेखानी झुकझुक गाडीचा प्रवास म्हणजे एक सुखद असा अनुभव आहे आणि हा अनुभव लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच घेऊ शकतात. माथेरानचं हवामान अति थंड किंवा अति उष्ण असं कधीच नसतं. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वात योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात असतो. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसानं माथेरान हिरवगार झालेलं दिसतं. ठिकठिकाणी आपल्याला धबधबेही दिसतात. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात टॉय ट्रेन्स आणि हॉटेल्स सुद्धा बंद असतात. म्हणून येथे पावसाळ्याच्या काळात येऊच नका. सप्टेंबर ते मार्च हा काळ अतिशय बेस्ट काळ आहे. मी आधीही सांगितलं. बघू शकता तुम्ही पाण्याचे छोटेसे झरे अजूनही आपल्याला दिसत आहेत. हा महिना आहे जानेवारी महिना. जुम्मापाड्याच्या पुढचं स्टेशन आहे वॉटर पाईप स्टेशन. या स्टेशनवर सुद्धा खाण्याचे वेगवेगळे पदार्थ विक्रीला होते. गाडीने 5 मिनिटं स्टॉप घेतला आणि मग गाडी पुढे गेली. वडापावचा आनंद आम्ही सुद्धा घेतला. नंतर कोल्ड्रिंक्स वगैरे अवेलेबल्स होते. लोकांनी खात खात या प्रवासाचा आनंद मस्त मजा करत लुटला. त्यानंतर पुन्हा सुरू झाला डोंगर रांगांमधला सुखद असा प्रवास. डोंगर रांगांवर गाडी चढल्यावरती खालचं शहर बघू शकता तुम्ही. एकदम छोटंसं दिसतंय. म्हणजेच टॉय ट्रेन बऱ्याच वर आलेली आहे. माथेरानच्या जंगलात 150 प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या तसेच औषधी वनस्पतीही येथे आढळतात. ह्या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जाताना सावली मिळते आणि उन्हाचा कधीच त्रास होत नाही. हे गणपती आम्हाला दिसले. त्यानंतर नेक्स्ट स्टॉप आलं शेवटचं स्टॉप अमन लॉज. आणि या अमन लॉजवर गाडी थोडा वेळ थांबते. त्यानंतर जी लोक बाय कॅबने किंवा बाय व्हॅनने आलेली असतात ती अमन लॉजवरून या टॉय ट्रेनचा आनंद घेऊ शकतात. पण पुढे फक्त 10 मिनिटाचाच आपल्याला प्रवास करायचा आहे. 10 मिनिटं तुम्ही बाय रोडने आला तरी ट्रेनचा आनंद घेऊ शकता. नेरळवरून टॉय ट्रेन सकाळी फक्त 2च आहे. नंतर दिवसभरामध्ये कुठलीही टॉय ट्रेन वरती चढत नाही. म्हणून तुम्ही एकतर 8 वाजेच्या ट्रेनने या किंवा 10 वाजेच्या ट्रेनने या. यानंतर टॉय ट्रेन्स उपलब्ध नसतात. म्हणून सकाळूनच प्रवास करा. ते तुमच्यासाठी एक चांगलं आहे. त्यानंतर तुम्हाला बाय ट्रेनने आल्यावर सुद्धा प्रौढांचे 50 रुपये आणि लहान मुलांचे 25 रुपये माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी दर आकारावे लागतात. बाजूला एक बोर्ड दिसतोय नगर परिषदेचा. त्यावर प्रवासी कर किती ते दिलेला आहे.
त्यानंतर माथेरानमध्ये प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दोघी बाजूंना आपल्याला हॉटेल्स दिसतात. हॉटेल्स छोट्याही आहेत, मोठ्याही आहेत, म्हणजे प्रत्येकाला परवडण्यासारखे याचे दर असतात. माथेरानमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसेल की येथे कोणतंही वाहन नाहीये. येथे फक्त आपल्याला 3च ऑप्शन असतील. एक तर आपल्याला पायी चालावं लागणार आहे, किंवा घोड्यावरून प्रवास करावा लागणार आहे, किंवा लोटगाडीचा आधार घ्यावा लागणार आहे. मी तर सांगेल की चालणं हे सगळ्यात बेस्ट असतं. परंतु आपल्याकडे वयस्कर मंडळी आणि लहान मुलं असतील तर तुम्ही घोड्यांचा वापर करू शकता किंवा लोटगाडीचा सुद्धा वापर करू शकता. त्यांचेही दर वेगवेगळे आहेत. जसं की घोडा जर आपल्याला घ्यायचा असेल प्रवासासाठी तर घोड्यांचे चार्जेस हे कमी आहेत आणि लोटगाडीचे चार्जेस हे थोडे जास्त आहेत. कारण की लोटगाडी 2 माणसं लोटत असतात, एक पुढून घेऊन जातो आणि एक मागून ढकलत असतो. त्यामुळे हे असे चार्जेस आहे. आणि चार्जेस सुद्धा तुम्हाला वेगळे वेगळे पॉइंट्स दाखवण्यासाठी वेगळे वेगळे चार्जेस आहेत. जसं की तुम्हाला 5 पॉइंट्स पाहिजे असतील तर वेगळे चार्ज, पॉइंट्स वाढवायचे असतील 7 पॉइंट्सचे वेगळे चार्ज, 10चे वेगळे, 12चे वेगळे, 17 पॉइंट्सचे वेगळे, असं तुम्हाला दर आकारावे लागतात. तसंच तुम्हाला लोटगाडीचं सुद्धा आहे. जितके पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे असतील तितके दर जास्त तुम्हाला आकारावे लागणार आहेत. सगळ्यात पहिला हा पॉइंट माधवजी पॉइंट हा एका गार्डनमध्येच आहे आणि येथून आपल्याला हा पॉइंट बघायला मिळतो. माथेरानमध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे ते म्हणजे माकडांचं. आणि माथेरानमध्ये फिरताना माकडांपासून खूप सावध राहावं लागतं. माथेरानमध्ये 90% लोक हे मराठी लोक आहेत. माथेरानचं फुल फॉर्म जर आपण बघितला तर माथे आणि रान म्हणजे कपाळावरचं जंगल, जे त्याच्या घनदाट जंगलावर प्रकाश टाकते. माथेरानचं जंगल हे खरंच घनदाट आहे, हे आपल्याला फिरताना पुढे अनुभव येणारच आहे. माथेरानचा सुद्धा काही इतिहास आहे. असं की माथेरान नावलौकिकास कसा काय आला, तर इसवी सन 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक या गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता, त्यामुळे तो त्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉइंटवरून वर चढला आणि रामबाग पॉइंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि त्याने राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्रपरिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले. बाजूला दिसतंय ते पिसरनाथ शॉपिंग सेंटर आहे, ते आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर हे एक छोटंसं ग्रंथालय आहे. म्हणजे माथेरान गाव हे खूप सुंदर गाव आहे. येथे राहणारे लोक खरंच खूप लकी असतील. त्यानंतर पुढचा पॉइंट खंडाळा पॉइंट. खंडाळा पॉइंट हा सगळ्यात पहिले लागणारा पॉइंट आहे आणि सुंदर पॉइंट आहे. माथेरानच्या स्थानिक लोकांना या पर्यटनामुळे खरंच खूप फायदा झालेला आहे. प्रत्येकाकडे काही ना काही रोजगार उपलब्ध आहे. माथेरानचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माथ्यावरून अनेक गडांचं दर्शन होतं. पनवेलच्या बाजूने प्रबाळगड, इरशाळगड दिसतो. वन ट्री हिलपासून माणिकगड आणि कर्नाळा, पॅनोरमा पॉइंटवरून पेठचा कोथळीगड आणि सिद्धगड दिसतो. राजमाची किल्लाही याच्यावरून दिसतो. माथेरान हिल स्टेशन हे डोंगर रांगांवरती असल्यामुळे तुम्हाला येथे मोबाईलचं नेटवर्क रेंज मिळणार नाही. त्यामुळे येथे येत असाल तर सोबत कॅश राहू द्या, कारण येथे ऑनलाईन पेमेंट लवकर होत नाही. तसेच प्रत्येक पॉइंट्सला भेट देत असताना चढ उताराचा रस्ता असतो आणि पाण्याची तहान बऱ्याच प्रमाणात लागत असते, म्हणून स्वतःजवळ पाणी कॅरी करा. प्रत्येक पॉइंट्सला खाण्याचे छोटे छोटे स्टॉल्स अवेलेबल असतात, म्हणून खाण्याचा एवढा प्रॉब्लेम नसतो. पाणीही तसं आपल्याला स्टॉल्सवर मिळून जातं. परंतु 20 रुपयाची बिस्लरीची बॉटल 30 रुपयाला आणि 40 रुपयाला घेण्यापेक्षा स्वतःचं पाणी स्वतः ठेवलं तर एकदम चांगलं असतं. माथेरानच्या जंगलाचा उपयोग
प्रत्येक जण करून घेतं हे मी इथे आल्यापासूनच बघते. जसं की रानमेवा विकणाऱ्या बायका असो का मोडी घरी घेऊन जाणाऱ्या बायका असो. आलाय फायनली खंडाळा पॉईंट. आम्ही संध्याकाळच्या 5 वाजता आलोय म्हणून स्टॉल बंद झालेले आहेत. म्हणून तुम्हाला यायचं असेल तर 5 वाजेच्या अगोदरच प्रत्येक पॉईंट्सला भेट द्या. म्हणजे तुम्हाला खाण्याच्या वस्तू किंवा गेम्स वगैरे जे अवेलेबल आहे ते स्टॉल तुम्हाला इथे उपलब्ध मिळतील. प्रत्येक पॉईंट्सवरून डोंगरांच्या वेगळ्या वेगळ्या व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतात. तसं बघितलं तर आपल्याला सगळीकडून सारखंच दिसतंय असं वाटेल, परंतु वेगळे वेगळे व्ह्यूज आहेत. डोंगर रांगांचे वेगळे वेगळे कडे आपल्याला वेगळ्या वेगळ्या पॉईंट्सवरून बघायला मिळतात. त्यानंतर प्रत्येक पॉईंट्सला असे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे आपल्याला जायला यायला त्रास होत नाही. हा पॉईंट इथून किती किलोमीटर आहे ते सुद्धा त्यावर मेन्शन केलेलं असतं. ही एक खूप चांगली पद्धत आहे जी मला आवडली. येथील जंगलांमध्ये फिरत असताना आपण खरंच एका मोठ्या जंगलातून फिरत आहो असा अनुभव येतो. अतिशय शांतता असते आणि शांततेतूनच अचानक प्राण्यांचा ओरडण्याचा आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट किंवा समोरून एखादा सरडा पळत जाईल अशी चित्तथरारक अनुभव येतच असतात. म्हणून बाहेर फिरायला पडताना सोबत जर ग्रुप असेल तर चांगलं, एकटं भीती वाटण्यापेक्षा कुणी असलेलं बरं. त्यानंतर तुम्हाला येथे फक्त लाल कलरची मातीच बघायला मिळेल. हा आहे अलेक्झांडर पॉईंट. हा सुद्धा आपण संध्याकाळीच भेट द्यायला आलेलो आहोत म्हणून येथेही स्टॉल बंद आहेत. या बोर्डनुसार आपल्याला ह्या बाजूने 3 ते 4 पॉईंट्स बघायला मिळतील आणि माथेरानमधील सगळ्यात प्रसिद्ध असलेले हे 3-4 पॉईंट्स आहेत. त्यामध्ये पिसरनाथ मंदिर, शार्लोट लेक, त्यानंतर लॉर्ड पॉईंट असे 3-4 पॉईंट आहेत. तुम्ही हे पॉईंट नक्की भेट द्या. माथेरानमधील सगळे पॉईंट्स मी तुम्हाला एकदा सांगते. शार्लोट लेक, पॅनोरमा पॉईंट, सनसेट पॉईंट, लुईझा पॉईंट, इको पॉईंट, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, गारबट पॉईंट, माउंट बेरी पॉईंट, रामबाग पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट, माधवजी पॉईंट, मंकी पॉईंट, खंडाळा पॉईंट, हार्ट पॉईंट, मालडुंगा पॉईंट, चिनॉय पॉईंट, रस्तुमजी पॉईंट, मलंग पॉईंट, एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, लिटल चौक पॉईंट अशी फेमस पॉईंट आहेत. फायनली आपण घोड्यावरून उतरून पायी शार्लोट लेक बघायला जातोय. शार्लोट लेक दिसतोय तुम्हाला येथून जवळून. अतिशय सुंदर असा एकमेव असलेला माथेरानमधला हा तलाव आहे. आणि याच पॉईंट जवळ लॉर्ड पॉईंट, पिसरनाथ मंदिर हे पॉईंट सुद्धा आपल्याला बघायला मिळतील.
बोर्ड लागलाय पिसरनाथ मंदिर, शार्लोट लेक आणि लॉर्ड पॉइंट. वाव, अतिशय अप्रतिम असं तलाव. आजूबाजूंनी सुंदर हिरवगार असे झाडांनी वेढलेले डोंगर आणि मध्ये तलाव. खूप सुंदर चित्र होतं खरंच. येथे आम्ही खूप जास्त फोटो काढले. त्यानंतर सरळ गेल्यानंतर पिसरनाथ मंदिर आहे आणि उजव्या बाजूला वळल्यावर लॉर्ड पॉइंट लागतं. ते सुद्धा आपण बघूया. हे आहे श्री पिसरनाथ मंदिर. हे एकमेव असलेलं इथलं ग्रामदैवत आहे आणि याच मंदिराच्या नावं म्हणजेच पिसरनाथ बाबाच्या नावे येथील शॉपिंग सेंटर सुद्धा आहे, जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं. जाताना ते शॉपिंग सेंटर आपण पूर्णपणे बघू. बाहेरून मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. असं वाटत नाही की हे मंदिर आहे. एखादं सुंदर घर किंवा बंगलो टाईप हे मंदिर दिसतं. मला या मंदिराचं सगळ्यात विशेष म्हणजे याची घंटा आवडली. चला आपण पण आत जाऊन दर्शन घेऊया. त्यानंतर आहे लॉर्ड पॉइंट. बोर्डवर दाखवल्याप्रमाणे लॉर्ड पॉइंटवरून आपल्याला इतकं सगळं बघायला मिळणार आहे आणि आपल्याला ते दुर्बिणीद्वारे बघावं लागतं. 50 रुपयामध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. दुर्बिणवाल्यांचा बोर्ड आहे. तुम्हाला इथून 50 रुपयात प्रबळगड, लुईजा पॉइंट, कलावंती पॉइंट, शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू, आदिवासी गाव बघायला मिळेल. पुढे लागतं सिलिया पॉइंट. माथेरानमधील प्रत्येक पॉइंटवर माथेरानच्या परिसरातील विविध डोंगरवाटांनी चढून जाता येतं. जवळपास 50 पेक्षाही जास्त डोंगरवाटा आजूबाजूच्या परिसरातून चढून माथेरानला येत असतात. यातील ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सचा वन ट्री हिल हा लोकप्रिय मार्ग आहे. माथेरानच्या खालीच असलेला पेबचा विकटगड हा अतिशय सुंदर असा किल्ला आहे. माथेरानच्या जवळ असणाऱ्या पेबच्या विकटगड किल्ल्यावर पावसाळ्यात पर्यटक हमखास गर्दी करत असतात. तसेच कलावंतीन, प्रबळगड, इर्शाडगड वगैरे किल्ले इथून जवळच असल्याने तिकडे जायचं नियोजनही आपण करू शकतो. मी आधीही सांगितलं की इथे माकडांपासून सावध राहा. खूप माकडं तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणी आपल्याला फेमस असे 3 पॉइंट बघायला मिळतील. किंग जॉर्ज पॉइंट, किंग एडवर्ड पॉइंट आणि इको पॉइंट अशा प्रकारचे 3 पॉइंट आपल्याला याच रस्त्याने बघायला मिळतील. माथेरानला 1 रात्र आणि 2 दिवस असा स्टे करणं उत्तम आहे. पर पर्सन प्रवासासाठी 500 रुपये
तर निवास आणि खाण्यापिण्यासह साधारणतः 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. शनिवार रविवार असं विकेंडला माथेरानला जाण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता आणि येथे विकेंडला बऱ्याच प्रमाणात गर्दीसुद्धा असते. जंगलातील हे रस्ते तुम्ही बघू शकता, म्हणून येथे घोडे किंवा लोटगाडीसुद्धा येत नाही. ते आपल्याला बाहेरच्या पॉईंटवरच सोडून देतात आणि आपल्याला पॉईंटपर्यंत थोडं पायी चालत जावंच लागतं. म्हणून येथे ट्रेकिंगला येत आहोत असंच डोक्यात घेऊन या आणि त्याच प्रकारचे शूज कॅरी करा. हाय हिल्स किंवा सँडल चप्पल असं काहीही घालून येथे येऊ नका. फायनली आलं किंग जॉर्ज पॉइंट. हे आहे किंग एडवर्ड पॉइंट. नंतर हा आहे इको पॉइंट. इको पॉइंटच्या उत्तर दिशेला लँडस्केप आणि लुईझा या त्रिकोणी डोंगर भिंतींमुळे या पॉइंट्सच्या उत्तर दिशेला तोंड करून जोरात आवाज दिल्यास आपल्याला जे आपण बोलू त्याचा डबल प्रतिध्वनी ऐकायला येतं, म्हणून याला इको पॉइंट असं म्हणण्यात येतं. या पॉइंटच्या समोर प्रबळगड दिसतो. येथून पायथ्याशी असलेलं खोंडा गाव आणि त्यालगतची वाहणारी धावरी नदी दिसते, परंतु आता नदी सुकलेली आहे म्हणून आपल्याला ती बघायला मिळणार नाही. त्यानंतर इथे दिसतं आपल्याला 4-5 पॉइंट्स. सगळे पॉइंट्स पाहून झाल्यानंतर पिसरनाथ शॉपिंग सेंटरमधून आपल्याला बाहेर निघता येतं. हे शॉपिंग सेंटर बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी अतिशय खास असं शॉपिंग सेंटर आहे आणि इथे वेगवेगळ्या वस्तू विकायला असतात. माथेरानमध्ये शक्यतोवर सांबराच्या चामड्यापासून बनवलेल्या वस्तू लोकप्रिय आहेत. तसेच येथील चिक्की आणि फज या खाण्याच्या वस्तूसुद्धा प्रसिद्ध आहेत. तसेच माथेरानमध्ये ब्लॅकबेरीचे उत्पादन घेतलं जातं. कसा वाटला मग तुम्हाला माथेरानचा व्हिडिओ? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठे जाण्याचा प्लॅन करत नसाल तर माथेरानला जाण्याचा प्लॅन नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.